ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. माझे नाव अमोल आणि मी एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक म्हणून काम करत होतो. माझे काम विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून योग्य दिशा देणे असे होते. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाणे माझ्या कामाचा भाग होता. एके दिवशी मला 5वीत शिकणाऱ्या ओंकार नावाच्या मुलाच्या घरी जायचे होते. मी घराची बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि समोर एक सावळ्या वर्णाची पण अत्यंत देखणी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची महिला उभी होती. तिचे टपोरे डोळे, शांत चेहरा आणि साधेपणातही खुलून दिसणारे सौंदर्य पाहून मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. "हो, कोण?" तिच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. मी माझा परिचय करून दिला. ती हसली आणि म्हणाली, "या ना, आत या." घरात प्रवेश करताच घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि प्रसन्न वातावरण माझ्या लक्षात आले. प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती. घरात कोणत्याही सुखसोयीची कमतरता नव्हती. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की त्यांचे नाव स्वाती आहे. त्यांचे पती परदेशात नोकरी करत असल्याने त्या मुलगा ओंकारसोबत एकट्याच राहत होत्या. मी ओंकारच्या अभ्यासाबद्दल चर्चा केली, त्याला काही अभ्यासाच्या सवयी सांगितल्या आणि स्वातीलाही मुलाच्या शिक्षणासाठी काही सूचना दिल्या. त्या मनापासून ऐकत होत्या. भेट संपल्यावर स्वाती म्हणाल्या, "तुम्ही अधूनमधून येत जा, ओंकारलाही फायदा होईल आणि मलाही कोणाशी तरी मनमोकळ्या गप्पा मारायला मिळतील." आमच्या संस्थेच्या नियमांनुसार पालकांना वैयक्तिक मोबाईल क्रमांक देण्याची परवानगी नव्हती. तरीही त्यांच्या आग्रहामुळे मी माझा व्हॉट्सॲप क्रमांक दिला. पहिला आठवडा कोणताही संपर्क झाला नाही. मात्र त्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून त्यांचा फोन आला. सुरुवातीला ओंकारच्या अभ्यासापुरते बोलणे सुरू झाले, पण हळूहळू आमच्या गप्पांचा विषय आयुष्य, जबाबदाऱ्या आणि दैनंदिन अनुभवांपर्यंत पोहोचला. अशीच आमच्या ओळखीची सुरुवात झाली आणि नकळत एक वेगळे मैत्रीचे नाते तयार होऊ लागले. काही दिवसांनी एका संध्याकाळी स्वातीचा मला फोन आला. "अमोल, शक्य असेल तर आज संध्याकाळी थोडा वेळ घरी येशील का? एक महत्त्वाची गोष्ट आहे." त्यांच्या आवाजात काळजी जाणवत होती. माझे काम संपल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. तिथे स्वातीसोबत त्यांची मैत्रीण प्रियाही बसली होती. थोड्या वेळाने समजले की प्रिया एका व्यक्तीच्या त्रासामुळे खूप अस्वस्थ होती. तो तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला सतत त्रास देत होता. मी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले. माझ्या ओळखीतील एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलून त्या व्यक्तीला योग्य इशारा दिला. त्यानंतर प्रियाला होणारा त्रास थांबला. प्रियाने कृतज्ञतेने माझे आभार मानले. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा दिलासा दिसत होता. मात्र त्या दिवसानंतर मला स्वातीच्या वागण्यात एक सूक्ष्म बदल जाणवू लागला. ती अधूनमधून माझी चौकशी करू लागली. "जेवलास का? आजचा दिवस कसा गेला? खूप काम करू नकोस." असे साधे संदेश ती पाठवत असे. सुरुवातीला मला ते केवळ मैत्रीपोटी वाटले. एकदा रात्री बोलताना ती सहज म्हणाली, "अमोल, प्रियापासून थोडं अंतर ठेव. ती वाईट नाही, पण अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवते. मला फक्त एवढंच वाटतं की तू अशा गोष्टींपासून दूर राहावंस." तिच्या बोलण्यात काळजी होती, पण त्या काळजीत एक वेगळी आपुलकीही जाणवत होती. दिवस पुढे सरकत गेले तसे आमच्या गप्पाही वाढत गेल्या. ओंकारच्या अभ्यासापासून सुरू झालेला संवाद आता आयुष्य, एकटेपणा, जबाबदाऱ्या आणि भविष्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचला होता. स्वाती अनेकदा सांगायची, "घर मोठं आहे. सगळ्या सुखसोयी आहेत. पण मन मोकळं करून बोलायला कोणीच नाही." तिच्या डोळ्यात दडलेला एकटेपणा मला स्पष्ट दिसत होता. एका रात्री तिने पुन्हा फोन केला. "अमोल, उद्या संध्याकाळी वेळ असेल तर ये ना, तुझ्याशी काही मनातलं बोलायचं आहे."
तिच्या आवाजात यावेळी नेहमीपेक्षा जास्त गंभीरपणा होता. मी शांतपणे हो म्हणालो, पण मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नेमकं स्वातीला काय सांगायचं होतं? तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं? याच विचारात मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागलो. स्वाती काही क्षण अमोलकडे शांतपणे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अनेक वर्षांचा एकटेपणा, मनात दडवून ठेवलेल्या भावना आणि कोणीतरी आपलं म्हणावं अशी ओढ स्पष्ट दिसत होती. ती हळूहळू त्याच्याजवळ आली. काहीही न बोलता तिने त्याला अलगद मिठी मारली. सुरुवातीला अमोल क्षणभर गोंधळला, पण तिच्या मिठीतली तगमग त्याला जाणवली. त्यानेही प्रेमाने तिच्या पाठीवर हात ठेवत तिला जवळ घेतले. त्या शांत मिठीत स्वातीच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. खूप दिवसांनी कोणाच्या मिठीत इतकं सुरक्षित वाटतं, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. अमोलने हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिचे अश्रू अलगद पुसले. तुला आता एकटेपणाशी एकटीने लढायचं नाही, तो शांत स्वरात म्हणाला. स्वातीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तिने त्याच्या गालावर अलगद चुंबन घेतलं. त्या चुंबनात कोणताही आवेश नव्हता, ती होती कृतज्ञतेची, विश्वासाची आणि मनापासूनच्या आपुलकीची भावना. अमोलनेही तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं. त्या क्षणी दोघांनाही शब्दांची गरज भासत नव्हती. त्यांच्या नजरा, स्पर्श आणि शांत सहवासत सर्व काही सांगत होते. स्वातीने पुन्हा त्याचा हात आपल्या हातात घेतला. आज बऱ्याच दिवसांनी मला असं वाटतं की मी कोणासाठी तरी महत्वाची आहे, ती हसत म्हणाली. अमोलने तिचा हात हलकेच दाबला. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य कायम राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. त्या रात्री त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. आयुष्यातील आनंद, दुःख, आठवणी आणि अपूर्ण स्वप्न एकमेकांशी वाटून घेतली. स्वातीच्या मनावरचं ओझं हळूहळू हलकं होत गेलं. अनेक दिवसांनी तिला कोणाच्या सहवासात मनःशांती, जिव्हाळा आणि भावनिक आधार मिळाला होता. त्या रात्रीनंतर अमोल आणि स्वातीच्या नात्यात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. दोघेही आता एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले होते. त्यांच्या नात्याचा पाया आकर्षणापेक्षा विश्वास, आपुलकी आणि एकमेकांना समजून घेण्यावर उभा राहू लागला. अमोल जेव्हा जेव्हा ओंकारच्या अभ्यासासाठी घरी यायचा, तेव्हा स्वातीच्या चेहऱ्यावर नकळत आनंद खुलून यायचा. ती त्याच्यासाठी चहा बनवायची, त्याच्या दिवसाबद्दल विचारायची आणि त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायची. एका संध्याकाळी ओंकार अभ्यास करून आपल्या खोलीत गेला. हॉलमध्ये शांतता पसरली होती. स्वाती खिडकीजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी उदासी दिसत होती. अमोल तिच्याजवळ गेला. काय झालं? आज इतकी शांत का आहेस? त्याने विचारलं. स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला. कधी कधी खूप एकटं वाटतं, अमोल. घरात सगळ्या सुखसोयी आहेत, पण मन मोकळं करायला माणूस नसला की सगळंच अपुरं वाटतं. अमोल काही क्षण शांत राहिला. त्याने तिच्या हातावर अलगद आपला हात ठेवला. मी तुझ्या सगळ्या समस्या सोडवू शकेन असं नाही, पण तुला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी नक्की ऐकेन. हे ऐकताच स्वातीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती हळूच त्याच्या जवळ आली आणि त्याला एक उबदार मिठी मारली. अमोलनेही तिला शांतपणे जवळ घेतलं. त्या मिठीत कोणताही उतावळेपणा नव्हता, फक्त एकमेकांना दिलासा देण्याची भावना होती. काही क्षणांनी स्वातीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हस्त त्याच्या गालावर प्रेमाने एक चुंबन दिलं. धन्यवाद, ती मंद आवाजात म्हणाली. माझं बोलणं इतक्या मनापासून ऐकलंस, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. अमोलनेही तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. त्या संध्याकाळी त्यांनी बराच वेळ जुन्या आठवणी, आयुष्यातील संघर्ष आणि भविष्यातील आशा यांवर गप्पा मारल्या. दोघांनाही जाणवत होतं की त्यांच्या नात्याला आता विश्वासाची आणि भावनिक आधाराची सुंदर किनार लाभली आहे.
मित्रांनी कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.